जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरात एका शिलाई कामगारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना बुधवारी घडली। क्षुल्लक कारणावरून हा हल्ला झाल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। या हल्ल्यात अनुप गौतम हा कारागीर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। गोविंद साहू यांचं बर्तन गल्लीत रेडीमेड कपड्याचा कारखाना आहे। या ठिकाणी आरोपी मधु सिंग आणि जखमी अनुप गौतम हे काम करतात। बुधवारी दुपारी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले आणि याच वादातून मधु सिंग याने धारदार हत्याराने गौतम याच्यावर वार केले। यात गौतम हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सुरुवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यानंतर कळवा या ठिकाणी हलवण्यात आलं। आता या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी मधु सिंग याला अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे। बाबा बेफिक्री चौकातील बर्तन गल्ली येथे एक रेडीमेड कपड्याचा कारखाना असून सदर कारखान्यात 2 वर्कर काम करत होते। एक वर्कर दुपारी 1:30च्या सुमारास दारू पिऊन आला आणि त्याचं इस्त्रीचं काम करत असताना बडबड करत होता। आरोपी मधु संतोष सिंग याने त्याला 2 वेळेला समजावलं की तू शांत बस, आपापलं काम कर, परंतु त्यांच्यात शाब्दिक वाचाबाची झाली आणि शिवीगाळ झाली। त्या रागाच्या भरात मधु संतोष सिंग हा थोडा बाहेर गेला। बाहेरून एक धारदार शस्त्र घेऊन आला आणि जखमी आपले काम करत असताना पाठीमागून त्याच्यावर हल्ला चॉपरने हल्ला केला आणि त्या याच्यातून आपण मधु संतोष सिंग याच्यावर कलम 109 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्यास सदर गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषणाच्या अन्वये अटक केलेली आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।